कॉर्पोरेट लव्ह स्टोरी भाग 6 अंतिम सुखद शेवट. हॉस्पिटलच्या त्या शांत रूममध्ये अन्वी आणि आर्यन एकमेकांच्या जवळ बसले होते. बाहेर सगळं शांत दिसत होतं, पण त्यांच्या आयुष्यातलं वादळ अजून संपलेलं नव्हतं. अन्वी हळूच म्हणाली, आर्यन, हा ॲक्सिडेंट खरंच ॲक्सिडेंट होता का? आर्यन काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, नाही अन्वी, मला खात्री आहे हे कबीरचं काम आहे. अन्वीच्या अंगावर शहारे आले. तो इतका खाली जाऊ शकतो? आर्यनचा आवाज कठोर झाला. धिस एंड्स नाव. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती, कबीरला थांबवायचं. काही दिवसांनी आर्यन डिस्चार्ज झाला. तो थेट ऑफिसमध्ये आला. जखमी असूनही डिटर्मिनेशन पूर्ण होता. अन्वीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला रेस्टची गरज आहे. आर्यन हसला. रेस्ट नंतर घेऊ, आधी फाईट बाकी आहे. त्या दिवशी आर्यनने एक इमर्जन्सी मीटिंग बोलावली. कॉन्फरन्स रूममध्ये सगळे उपस्थित होते आणि कबीरही. आर्यन पुढे आला. आय थिंक इट्स टाइम टू रिव्हील द ट्रूथ. कबीर हसत म्हणाला, विच ट्रूथ? आर्यनने IT टीमला सिग्नल दिला. स्क्रीनवर काही डॉक्युमेंट्स आणि कॉल रेकॉर्डिंग्स उघडलेल्या. त्या रेकॉर्डिंग्समध्ये कबीरचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. डील सॉबटेज करण्याचे इन्स्ट्रक्शन्स, ॲक्सिडेंट प्लॅन करण्याची चर्चा. सगळे स्तब्ध झाले. अन्वीच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होते. आर्यन कठोर आवाजात म्हणाला, यू ट्राय टू डिस्ट्रॉय माय कंपनी अँड हर्ट द वुमन आय लव्ह. कबीरचा चेहरा बदलला, पण तो अजूनही हसत म्हणाला, प्रूफ आहे, पण करेज आहे का मला थांबवण्याचं? आर्यन पुढे आला. आय ऑलरेडी हॅव. तेवढ्यात सिक्युरिटी आणि पोलीस आत आले. सगळे शॉक. पोलीस ऑफिसर म्हणाला, मिस्टर कबीर मल्होत्रा, यू आर अंडर अरेस्ट. कबीर संतापला. यू थिंक दिस इज ओव्हर? तो अन्वीच्या जवळ येत म्हणाला, यू विल नेव्हर बी फ्री फ्रॉम मी. आर्यन मध्ये आला. शी ऑलरेडी इज. पोलीस कबीरला घेऊन गेले. कॉन्फरन्स रूममध्ये शांतता पसरली. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आर्यन तिच्या जवळ आला. इट्स ओव्हर अन्वी. ती हळूच म्हणाली, रिअली? आर्यन हसला. येस, नाव नथिंग कॅन हर्ट अस. त्या क्षणी अन्वीने त्याला मिठी मारली. त्या मिठीत सगळं होतं, भीती, संपण्याची भावना आणि प्रेम जिंकण्याचा आनंद. काही दिवसांनी ऑफिसमध्ये पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. एम्प्लॉईज खुश, काम सुरळीत. आर्यनने सगळ्यांसमोर अनाऊन्स केलं, फ्रॉम टुडे अन्वी इज नॉट जस्ट आवर HR हेड, शी इज ऑल्सो माय लाईफ पार्टनर. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. अन्वी लाजली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. ती हळूच म्हणाली, आय लव्ह यू. आर्यन हसला. आय लव्ह यू मोर. कथा जणू हॅप्पी एंडिंगकडे जात होती. पण जेलच्या अंधारात कबीर शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच स्मित. गेम नेव्हर एंड्स. खरंच सगळं संपलंय का? की एक शेवटचा ट्विस्ट बाकी आहे? प्रेमाचा शेवट की नव्या आयुष्याची सुरुवात? कबीर अटक झाला. सत्य जिंकलं आणि सगळं काही शांत झाल्यासारखं वाटत होतं. पण या सगळ्या प्रवासाने अन्वी आणि आर्यन दोघांनाही खूप काही शिकवलं होतं. काही आठवड्यानंतर एलिट कॉर्पमध्ये एक मोठा इव्हेंट आयोजित करण्यात आला. कंप्लीट ऑफिस सजलेलं. सगळे एम्प्लॉईज एक्सायटेड. स्टेजवर आर्यन उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आणि आनंद दोन्ही दिसत होते. तो माईक हातात घेत म्हणाला, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. सगळे शांत झाले. या कंपनीने मला खूप काही दिलं, पण आज मला माझं सगळ्यात मोठं हॅपीनेस शेअर करायचं आहे. त्याने हात पुढे केला आणि तिथे अन्वी सुंदर साडीमध्ये हसत स्टेजवर आली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, अन्वी, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं बदललं. अन्वीच्या डोळ्यात आनंद अश्रू. तू मला प्रेम शिकवलंस, विश्वास शिकवलास आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीही हार न मानणं शिकवलंस. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. सगळे आश्चर्यचकित झाले. अन्वी,
विल यू मॅरी मी? अन्वी कम्प्लिटली इमोशनल झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हसत म्हणाली, येस आय विल. सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. आर्यनने तिला रिंग घातली आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्या क्षणी सगळं परफेक्ट वाटत होतं. काही महिन्यानंतर सुंदर सजलेला मंडप, फुलांचा सुगंध आणि आनंदाचं वातावरण. अन्वी आणि आर्यनचा लग्न सोहळा. अन्वी लाल साडीत खूपच सुंदर दिसत होती आणि आर्यनच्या चेहऱ्यावर समाधान आणि प्रेम. मंगलाष्टकांच्या आवाजात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. सुखी भव, सगळ्यांनी आशीर्वाद दिले. काही वर्षानंतर एक छोटंसं घर, हसणं, खेळणं, अन्वी आणि आर्यन आणि त्यांच्या छोट्या मुलीसोबत. अन्वी हसत म्हणाली, लाईफ परफेक्ट नाही पण ब्युटिफुल नक्की आहे. आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, बिकॉज वी मेड इट टुगेदर. दोघं हसले. कॅमेरा हळूहळू दूर जातो. दी एंड. ही शिकवण अशीच आहे की प्रेम फक्त भावना नसते, ते विश्वास, संयम आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची ताकद असते. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.